ऑलरेडी मी 1 वर्षापासून योग प्रवेश परिचय आणि शिक्षक असल्यामुळे मला योग साधनेवर योगावर खूप विश्वास होता आणि त्या विश्वासानेच मी इथे आली. इथे येण्यापूर्वी मला जो त्रास सुरू झाला तो अतिशय म्हणजे भयंकर होता. मी म्हणजे माझ्या पायाखालची आधी जमीनच सरकली की जेव्हा मला फायब्रॉइड सांगितले आणि मग तो सगळा त्रास की 4 दिवस मी पिरियड्समध्ये फक्त झोपून राहत होती आणि एक अगदी अगदी खूप मोठ्या आजारात पडलेली व्यक्ती असते तसा तो 4 दिवसांचा अनुभव असायचा. आणि मग पोटदुखी त्याच्यासोबत हेवी ब्लडिंग आणि हे सगळं सुरू झालं. अगदी खिळून असायची 4-5 दिवस अंथरुणाला, 7-8 दिवस ते ब्लडिंग चालू असायचं. आणि अशा ह्याच्यात माझ्या मिस्टरांनी मला 2 चांगल्या डॉक्टरांकडे नेलं की तिथे आपण विचारू तू काय करायला पाहिजे. कारण साधारणतः असंच ऐकलेलं असतं किंवा घडतं की असं काही झालं का एकच सांगतात डॉक्टर की तुम्ही ऑपरेशन करायला पाहिजे ह्याच्यातून. तर मी देशपांडे सर माझ्यासाठी खूप मोठे देव आहे. म्हणजे सर आणि मॅडम देशपांडे ताई यांनी मला एक नवीन आशा आणि नवीन हे दिलं की तुला ऑपरेशन करायचं नाही आहे आणि काही करायची गरज नाही आहे. सर्व निसर्गोपचार केंद्र झाल्यानंतर तिथले निसर्गोपचार, कटी स्नान, माती लेप आणि बाकी इतर आपली चुंबकपट्टीचा शेक या सगळ्या माध्यमातून मी माझा पूर्ण तो आजार एक विदिन 2 ते 3 महिन्यात तर मला 80% फरक पडला. आणि त्यानंतर मग आता तो एक विदिन 5% बाकी आहे. माझी योग साधना बरोबरच निसर्गोपचार सगळे चालू आहेत. त्यातले मेडिसिन हे निमित्त मात्र आहे, साधना खूप महत्त्वाची आहे आणि त्यातून मला खूपच असा फरक पडला. म्हणजे डॉक्टरांनी मेडिसिन म्हणजे ॲलोपॅथिक काय घेतलं? ॲलोपॅथिकमध्ये 1 रुपयाची गोळी मी घेतली नाही. ॲलोपॅथिकची सुरुवातीला खूप घाबरल्यामुळे आता डॉक्टरांचं नाव घ्यायचं नाही, डॉक्टरांची नावं घ्यायची गरजच नाही आपल्याला, कारण त्यांची चूक आहे असं म्हणायचं नाही. त्यांनी मला दिले की तुझं ह्याच्याने थांबेल 8-10 दिवस, हे औषधं घे, नाही थांबलं तर डेट देते, त्या डेटला येऊन ऑपरेशन करून मोकळे हो, अंगावर तुझ्या काढू नको हा त्रास. त्यांनी चांगलं सांगितलं. पण मग त्यांच्या औषधं निमित्त मात्र घेतली 4-8 दिवस आणि सरळ योग निसर्गधाम गाठलं आणि आज तुमच्या समोर बसली आहे आणि ऑपरेशन करायची बिलकुल गरज नाही पडली मला. माझा त्रास अगदी ओके झाला आहे. या हेरताई खूप लकी म्हणायचं, त्या योग शिक्षक झाल्या, त्यांना हा त्रास झाला, त्या आपल्याकडे आल्या आणि नेमकं गुरुजींचं 2 दिवसाची आर्तवदोष निवारण कार्यशाळा म्हणून एक असते आपली, ती पण त्यामध्ये मासिक पाळीच्या तक्रारींच्यावर उपाय काय करायचे हे आमच्या शिक्षकांना आम्ही शिकवतो. तर ह्या आदल्याच दिवशी आल्या असल्यामुळे मी त्यांना सांगितलं लगेच उद्याच्या उद्या ते अटेंड करा. मग ती 2 दिवसाची अटेंड केल्यामुळे पण त्यांची मानसिकता झाली नाही, तर त्यांना वाटत होतं आपण ऑपरेशनलाच जाणं योग्य असं वाटत होतं. आणि त्यामुळे ते सगळं केल्यामुळे म्हणजे गुरुजींचे खरंच आशीर्वाद आहेत त्याच्यामध्ये की 2 वर्षात त्यांनी 2 दिवसात त्यांचं मनाची हे बदलून टाकली. नाही तर त्यांना वाटत होतं की आपण आता काय करावं. जेव्हा दोन्ही विषयाकडे असतो ना आपण, करू की नको, त्यावेळी ते पेशंट बरे होणं कठीण असतं. पण जेव्हा ते स्वतः मान्य करतात की मला निसर्गोपचार आणि योगाद्वारेच बरं व्हायचे, ते 100% बरे होतात. मग आमच्या 10 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये आम्ही हे काउन्सिलिंग करत असतो. त्यांना सायकोथेरपी, काउन्सिलिंग हे आमचं 1 तास खास आणि मेडिटेशन हा त्यात असतो की त्यामध्ये त्यांची ही मानसिकता बदलावी लागते. कारण त्यांना सगळ्यांनी सांगितलेलं असतं, 10 जणांनी सांगितलेलं असतं ऑपरेशन कर, आणि आम्ही एकच सांगत असतो नको करू. 10 जणांचं बरोबर असं वाटणं साहजिकच आहे ना त्यांना. तर त्यामुळे ही मानसिकता बदलली आणि ती त्या 2 दिवसाच्या 3 दिवसाच्या गुरुजींच्या कार्यक्रमामुळे बदलली आणि बरोबर त्यांनी फॉलो केलं आणि ते आज ताग्यात करतात. मध्ये 1 महिना करत नव्हत्या, त्या आल्यावरच मला म्हणाले मी करत नाहीये, मी कसं येऊ तुमच्याकडे. म्हटलं योगाभ्यास करायला लागा मगच या. आणि पहिला प्रश्न आमचा तोच असतो, योगाभ्यास करता का. धन्यवाद. 95% डिसऑर्डर्स, 95% सायकोसोमॅटिक जे आपल्याला सरांनी सांगितलं होतं या पूर्वीच्या व्याख्यानात, त्याच प्रकारचं ती मानसिकता आहे की एक मानसिकता डेव्हलप होतं आपली की 10 लोकांनी सांगितलं आहे की कदाचित ऑपरेशन 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 10 वेळा जेव्हा आपण ऐकतो तेव्हा असं वाटतं की ऑपरेशनच करायला पाहिजे. तर अशा वेळेस आपण निसर्गोपचार हा आपण यूज केला पाहिजे, निसर्गोपचारचा वापर केलेला पाहिजे. बघूया की निसर्गामध्ये किती ताकद आहे, तर निसर्गोपचार आपण वापरून बघा.